नमस्कार, मी वैष्णवी पवार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। सकाळ असो सायंकाळ असो पण गॅसची शेगडी किंवा गॅसचा ओटा याचा सारखा वापर होतो आपल्या घरामध्ये आणि अशा पद्धतीने स्वयंपाक झाल्यानंतर अगदी बघावं तिथं धिंगाणाच असतो। कुठं अन्न सांडलेलं असतं, कुठं पीठ सांडलेलं असतं आणि बऱ्याचदा जर आपण गॅस अगदी डीप क्लीन केलं नाही ना, तर व्यवस्थितरित्या जर त्याला व्यवस्थित साफ ठेवलं नाही तर काय होतं, जेव्हाही आपण त्यावरती स्वयंपाक करायला घेतो तर हळूहळू काय होतं, ह्या ज्या बर्नर आहे ना याची फ्लेम येते। पण बघा ही यावरती अशा पद्धतीने केसरी आणि पिवळसर होते। त्यामुळे आपल्या भांड्याला खालचा जो बॉटमचा भाग आहे त्याला काळसर असे डाग पडतात आणि ते काढायला खूप नाकेनऊ येतात। सो अशा वेळेस म्हटलं चला आज आपण गॅस शेगडी त्याचबरोबर गॅस ओटा, पांढरे डाग, बेसिंग सगळं अशा पद्धतीने साफ करायचं। किचनच्या स्टाईल कशी साफ करायची तेही सोप्या पद्धतीने तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास आपलं मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका। फ्रेंड्स, सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहोत, हे जे गॅसचे बर्नर आहे तर हे आपण भिजत घालणार आहोत, कारण की अगोदर आपण हे जे बर्नर आहे हे क्लीन करून घेणार आहोत। तर बघा इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि बघा हे जे बर्नर आहे तर बघा यात मी दोन्ही बर्नर घालून घेतलेले आहे। तुमच्याकडे 3 बर्नर असेल तर तुम्ही ते तिन्ही बर्नर एकाच बाउलमध्ये भिजत घालायचे आहे। आता भिजत घालण्यासाठी काय करायचं आहे तर बघा दोन बर्नर मी यात घातलेले आहे। आता आपण काय करणार आहोत, 1 चमचा मी येथे खाण्याचा सोडा घेतलेला आहे, तो 1 चमचा सोडा आपल्याला याच्यावरती घालायचा आहे। तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे जो खाण्याचा सोडा आहे सर्व असा पसरट घालायचा आहे, म्हणजे दोन्ही बर्नरवरती एकदम छान असं बाइंडिंग झालं पाहिजे। तर बघा दोन्ही याच्यावर मी एकदम छान असा हा बेकिंग सोडा टाकलेला आहे। तुमच्याकडे इनो असेल तर इनोने सुद्धा खूप छान रिझल्ट येतो, तुम्ही इनोचा सुद्धा वापर करू शकता। आता आपल्याला घ्यायचं आहे एक लिंबूला कापून घ्यायचं आहे। तर एक लिंबाचा रस आपल्याला याच्यावरती टाकायचा आहे। लिंबू तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते विनेगरचा वापर करू शकता। अशा पद्धतीने जेव्हा आपण लिंबू यावरती टाकतो तर बघा बेकिंग सोडा आणि लिंबूचं रिॲक्शन व्हायला सुरुवात होते आणि असे फसायला लागतं। तर आता आपण जे पहिला गॅसवरती पातेलं ठेवलेलं होतं तर त्यामध्ये आपण 2 ग्लास ते 3 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं। तर ते पाणी एकदम छान असं गरम झालेलं आहे। आता ते सर्व पाणी आपण या बाउलमध्ये काढून घेणार आहोत। तर बघा त्या अगोदर मी काय केलेलं आहे, 1 ते 2 चमचे ते डिशवॉश टाकले आहेत। तुमच्याकडे डिशवॉश नसेल तर तुम्ही ते सोड्याचा यूज केला तरी चालतं। तर बघा हे टाकल्यानंतर आपण काय करणार आहोत, ते जे पाणी गरम करून घेतलेलं होतं हे सर्व पाणी आपल्याला याच्यात टाकायचं आहे। पाणी टाकल्यानंतर आपण याला असंच भिजत ठेवणार आहोत। एक गोष्ट लक्षात घ्या, आपले जे बर्नर आहे ते पूर्णपणे अशा पद्धतीने डीप झाले पाहिजे। आता आपण हे साईडला ठेवूयात। चला आता गॅस शेगडी व गॅस ओटा कशा पद्धतीने साफ करायचा ते बघूयात। जर तुमचा गॅसचा ओटा हा फार चिवट झालेला असेल तर इकडे तुम्हाला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि गॅसची शेगडीसुद्धा खूप चिवट किंवा चिकट झालेली असेल तरीसुद्धा आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेकिंग सोडा। तुमच्याकडे जर बेकिंग पावडर असेल तर ते सुद्धा तुम्ही ते अर्धा टेबलस्पून यूज करू शकता। त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत म्हणजेच लिक्विड डिशवॉशच्या ऐवजी तुम्ही डिशवॉशचा वापर केला तरी चालणार आहे, पण याची स्मेल खूप छान असते आणि क्लिनिंगनं मला हे खरंच खूप आवडतं। त्यामुळे मी कधीही जर माझा गॅसचा ओटा क्लीन करायचा असेल तर लिक्विड डिशवॉशचाच वापर करते। त्यानंतर मी यात 1 चमचा डिटर्जंट टाकलेला आहे। तुमच्याकडे विनेगर असेल तर विनेगरसुद्धा तुम्ही यात ॲड करू शकता। त्यानंतर आपण हाताने एकदम छान असं याला मिक्स करून घेणार आहोत। तर बघा आपलं सोल्युशन तयार झालेलं आहे। आता गॅसची शेगडीचे आपल्याला डीप क्लिनिंग करायचे आहे, पण मात्र त्यावरती आपण बिलकुल पाणी टाकणार नाहीत। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, किचन टॉवेल ज्या असतात ना ती एक किचन टॉवेल घ्यायची आहे आणि त्याला काय करायचं आहे, या पाण्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे आणि याला एकदम छान असं पिळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपले गॅसवरती जे डाग पडलेले आहे त्याच्यावरती आपल्याला हे सोल्युशन टाकायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती इझिली हे डाग निघून जात आहेत। तर एकदम पॉवरफुल आपलं हे सोल्युशन तयार झालेलं आहे, म्हणजे डागावरती पडलं की एकदम इझिली हे डाग निघून येतं। त्यानंतर आपली ही जी टॉवेल आहे त्यात एकदम छान असं मी डीप करून घेतलं आणि याला एकदम छान असं पिळून घेतलं। त्यानंतर आपला हा जो गॅस आहे त्याला एकदम छान असं पुसून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता
अशा प्रकारे आपल्याला याला पुसून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपला गॅस किती छान असा चमकायला लागलेला आहे. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपला जो गॅस आहे तो एकदम छान असा मी पुसून घेतलेला आहे आणि बघा एकदम छान असा चमकायला लागलेला आहे. आता आपण गॅसचा ओटा आणि टाईलसुद्धा क्लीन करून घेणार आहोत. तर बघा आपलं जे सोल्युशन आहे ते सोल्युशन घेतलेलं आहे, त्यामध्ये घासणी त्याला डीप करून घेतलेला आहे आणि एकदम छान अशा या स्टाईल्स आपल्याला घासून घ्यायच्या आहे. तर बघू शकता किती इझिली ह्या स्टाईल्स चमकायला लागलेला आहे. सोबतच आपला किचन वाटा जो आहे तो सुद्धा आपल्याला एकदम छान असा घासून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण याला एकदम छान असं घासून घेणार आहोत. सो फ्रेंड्स, हे माझं डेली 2 दिवसाचं रुटीन असतं. रोज मी फक्त अशा पद्धतीने ओल्या कपडा करून पुसून घेते. माझ्याकडे किचन टॉवेल्स आहे, त्याच्या मदतीने असे मी त्याला पुसून घेत असते आणि बघू शकता पुसल्याने सुद्धा आपला किचन वाटासुद्धा किती छान असा चमकायला लागलेला आहे. सो फ्रेंड्स, आता आपण किचन वाट्यावरती पाणी टाकणार आहोत आणि पाणी टाकून याला एकदम छान असं स्वच्छ वॅपरने एकदम छान असं पाणी काढून घेणार आहोत. सो फ्रेंड्स, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा गावातून बघत आहे ते सुद्धा मला एक छोटेसे कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला समजेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचे आभारसुद्धा मानता येईल. तर बघा माझं सगळं किचन साफ झालेलं आहे आणि इकडे बघा आपले जे बर्नर आहे ते सुद्धा एकदम छान असे आपले भिजून झालेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बर्नरला क्लीन करायचं आहे. तर बघा हातावरती ते बर्नर घ्यायचं आहे आणि ब्रशच्या मदतीने त्याला या प्रकारे घासायचं आहे. त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे, म्हणजेच की त्याचे जे होल आहे ते होल ओपन होण्यास मदत होती. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ब्रशच्या मदतीने याला एकदम छान असं घासून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपले हे जे बर्नर आहे किती इझिली निघत आहे आणि तुम्ही बघू शकता याचा सर्व जो काळपटपणा आहे तो निघून गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता याचा हलकासा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. तर बघा अशाच प्रकारे आपल्याला दुसरं जे बर्नर आहे ते सुद्धा स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी दोन्ही बर्नर ब्रशच्या मदतीने एकदम छान असे घासून घेतलेले आहे. सो फ्रेंड, जेव्हा आपण गॅस अशा पद्धतीने साफ करून घेतो तर त्यानंतर त्यावरती थोडासा पांढरट असा थर आपल्याला जमा झालेला दिसतो. तर तो थर व्यवस्थितरित्या काढण्यासाठी एकदम जबरदस्त ट्रिक मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि तुमचा जो काही गॅसचा ओटा आहे तो अशा पद्धतीने कसा गुळगुळीत आणि चमकण्यासाठी ही ट्रिक नक्की वापरा. तुम्हाला एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा किंवा टिश्यू पेपर असेल तर तो घ्यायचा, उत्तम टिश्यू पेपर घ्यायचा. अशा पद्धतीने त्याची आपल्याला घडी घालून घ्यायची आहे आणि काय करायचं आहे, कोकोनट ऑइलचा वापर करायचा आहे. 1 ते 2 थेंब आपल्याला टिश्यू पेपरवर किंवा अशा एका कपड्यावरती टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला गॅस एकदम छान असा घासायचा आहे. ओटा चमकायला लागेल, पांढरे डाग दिसणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची एवढी छान चमक त्याला येईल की विचारूच नका. तुमचा जर पांढरा गॅस ओटा असेल ना तर तुम्ही ते नक्की आवर्जून करून बघा, कारण माझा काळा आहे त्यामुळे तुम्हाला एवढं काही डिफरंट दिसणार नाही, पण याचा खरंच खूप जबरदस्त डिफरन्स येतो. फक्त 2 ते 3 थेंब तुम्हाला टाकायचे आहे, पूर्ण साफ करून घ्यायचं आहे. खूप छान पद्धतीने साफ होतं. तुम्ही बघू शकता या पद्धतीने पूर्ण गॅस आणि गॅसचा ओटा मी पुसून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा किती जास्त क्लीन दिसत आहे. तर मंडळी, तुम्हाला जर माझी आजची ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि